तर विरोधकांनी आपण सरकारमध्ये असताना काय केलं हे आठवावं या उद्धव ठाकरेंच्या टीकेला विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेची कर्जमाफीची मागणी मान्य झाली नाही ते सरकारमधून बाहेर पडणार का असा सवाल विखे यांनी केलाय। शिवसेनेची कर्जमाफीची मागणी फसवी आहे का अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। अध्यक्ष महोदय 15 जून पर्यंत कर्जमाफी देऊ। अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे हा विषय सर्वप्रथम शिवसेनेने घेतला होता। त्यावेळेला आज जे धांगडधिंगा करतायत तेच सत्तेवरती बसले होते। इतके वर्ष तुम्ही का नाही करू शकलात कर्जमुक्ती आणि आज केवळ सरकारला अडचणीत आणण्याचं काम करू नका। त्यांची जर भूमिका खरंच शेतकऱ्यांच्या बाजूची आहे तर जर या सभागृहामध्ये कर्जमाफीची घोषणा त्यांच्या भाषेमध्ये कर्जमुक्तीची घोषणा जर सरकारने केली नाही तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार आहे का हा खरं त्यांना मला सवाल करायचा आहे। सत्तेत राहून सरकारवर टीका करण्यापेक्षा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आता सरकारवर दबाव आणला पाहिजे की आता ही कर्जमाफीची घोषणा सरकारने करावी अन्यथा शिवसेनेतून सत्तेतून बाहेर पडावं असं माझं या निमित्तानं त्यांना आवाहन करायचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।